अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जय गजानन. आज आपण श्री राम समर्थांच्या मनाच्या श्लोकाचा 7वा श्लोक घेणार आहोत. श्लोक असा आहे: मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे, मना बोलणे नीश शोषित जावे, स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे, मना सर्व लोकांसी रे निववावे. आता याच्यामध्ये प्रथम वाक्य जे आहे, मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे, तर इथे समर्थ काय सांगतायत की धैर्य हे आपल्याला धरायला लागतं. मग ते दुःख पचवताना असो, का अपमान पचवताना असो, का अजून कुठल्याही गोष्टीला जी आपल्या मनाविरुद्ध झाली आहे त्याला सामोरी जाताना असावे. पण ते धारिष्ट, आपल्याला धारिष्ट म्हणजे इंग्लिशमध्ये म्हणायला गेलं तर करेज. ते करेज आपल्यामध्ये असायला लागतं. पण ते करेज, नुसतं करेज ठेवा असं म्हणत नाही आहेत महाराज, तर काय सांगतात, श्रेष्ठ धारिष्ट ठेवा. श्रेष्ठ म्हणजे ग्रेट करेज ठेवा. तर आता हे ग्रेट करेज कुठल्या संबंधात महाराज बोलले आहेत बरं? तर मना बोलणे नीच शोषित जावे, स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे. आपल्या या सोसायटीमध्ये बरेच प्रकारची लोक आहेत. या बरेच प्रकारच्या लोकांमध्ये काही लोक सभ्य, निस्वार्थी, लोकांना मदत करणारी, चांगली वागणारी अशी आहेत. तर काही लोक उपद्रवी, ते दुसऱ्याला दुःख देऊनच त्यांना आनंद वाटतो. त्यांच्या उचापती करण्याचा स्वभाव असतो, म्हणजे मिस्चिफ करण्याचा स्वभाव असतो. इंग्लिशमध्ये समजवायला गेलं तर अचरट असतात, काहीही बोलतात. उत्साहात दुसऱ्यांच्या कामात त्यांचं कायमस्वरूपी ते नाक घुपसणारे असतात. त्यांनी काय करावं, कसं करावं हे ढड्डोचार्यपणा आपल्याला ते कायमस्वरूपी शिकवत राहतात. अशा वेळेला खूपदा असं होतं की मानवाचा जो तोल असतो स्वतःवरचा, म्हणजे इथे बोलायला गेला तर कुठला मानव, तर जो परमार्थाची इच्छा ठेवतो असा मानव, जो मानव आपल्या आध्यात्मिक प्रवासाला लागण्याची इच्छा ठेवतो तो मानव, जो माणूस चांगुलकीच्या मार्गावर, रस्त्यावर, मार्गावर चालणारा आहे, त्याच्यावर चालणं बघत आहे, त्याचा प्रयत्न करत आहे असा मानव, त्याला साधक नाही म्हणता येणार. कारण जवळ तर आपण साधनाची उपासना करायला लागत नाही तवर तर त्या माणसाला साधक नाही म्हणू शकत. मुमुक्षू म्हणू शकतो. मुमुक्षू म्हणजे एक त्याला अँक्झिटी पैदा होते आणि त्या अँक्झिटीने त्याच्या मनात बरेच क्वेश्चन उठतात आणि त्या क्वेश्चनच्या मागे त्याचं खरं आन्सर शोधत त्याला परमार्थ सापडतो. तर ही पहिली स्टेज मुमुक्षू जी आहे, त्याच्यामध्ये काय होतं की अगदी साधक जरी झाला माणूस तर त्याला खूप वेळा असं होतं की काही लोक जी असतात ना, ती आपल्या फॅमिलीतलीच असतात. काही वेळेला ती आपल्या इतक्या जवळची असतात की त्यांना, ते आपल्याहून वयाने मोठे पण असतात, त्यांना उलटून बोलणं देखील पॉसिबल नसतं. मग आता अशा वेळेला काय करावं? असे बऱ्याच वेळेला माझ्याकडे लोक येतात, तेव्हा मला विचारतात की आता आम्ही कितीही प्रयत्न केला तरीसुद्धा हा माणूस बोलतो आहे, तर आपण काय करावं? तर अशा लोकांकरता राम समर्थ महाराज सांगतायत की अशा वेळेला काय करावं? तर स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे. आपण नेहमी नम्रतेनेच बोलावं आणि मना बोलणे नीच शोषित जावे. त्याचे जे नीच बोलणे आहे, त्यांचं जे आपल्याला आपण त्रास करून घेतो म्हणून आपल्याला त्रास होतो. या संदर्भात मला तुम्हाला एक गोष्ट सांगावीशी वाटेल. एक उंगलीवाल्याची गोष्ट जी बुद्धांची आहे ती बऱ्याच लोकांना माहिती आहे. तर मी यावेळेस आता तुम्हाला एक दुसरी गोष्ट सांगायचा हे करते, धाडस करते. एकदा काय झालं माहिती आहे का, की हरिद्वाराला नाथ महाराज गेले असताना त्यांच्या अंगावर कोणीतरी सारखं पानाची पिचकारी मारायचं आणि परत त्यांना आंघोळ करायला लागायची. असं किमान एक 25-30 वेळा झालं. जेव्हा असं 25-30 वेळा झालं तेव्हा नाथ महाराजांनी तरीसुद्धा प्रत्येक वेळेला जाऊन आंघोळ करून स्वस्थ शांतपणे बाहेर आले. त्यांनी काही त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. असं जेव्हा झालं तेव्हा त्या माणसालाच असं वाटायला लागलं की बाबा, हा माणूस चिडत का नाही आहे? ह्या माणसाला काही वाटत कसं नाही आहे? तर असं जेव्हा झालं तेव्हा नाथ महाराजांना त्यांनी येऊन विचारलं की मी एवढ्या वेळा तुम्हाला अशी पिचकारी मारतोय आणि तुम्हाला प्रत्येक वेळेला नवी आंघोळ करून तुम्हाला बाहेर यायला लागतं आहे, तर तुम्ही माझ्यावर चिडत का नाही आहात?
त्यावेळेला नाथ महाराजांनी त्या माणसाला उत्तर काय दिलं माहिती आहे? अरे म्हणाले, मी तर तुला धन्यवाद द्यायला बघत होतो, पण धन्यवाद द्यायच्या आधीच तू बोलायला आला म्हणून ठीक आहे. मला वाटत होतं अजून किती वेळा तू माझी स्नान घडवतोयस आता. आता एवढ्या पवित्र गंगा नदीमध्ये हरिद्वाराला मी आलं असताना तू मी एकदा स्नान करून बाहेर पडलो असतो आणि आपल्या मार्गस्थ झालं असतो. पण तुझ्यामुळे आज मला इथे 25-30 वेळा अंघोळ करायला मिळाली. तेवढं माझं किती पापक्षालन झालं असेल आणि किती पुण्य मला प्राप्त झालं असेल, ह्याचा म्हणाले मी काय हिशोब लावणार. त्यामुळे मी तुला फक्त धन्यवाद देतो. असं जेव्हा नाथ महाराज म्हटले, तेव्हा त्या माणसाला एकदम म्हणजे तो पाणी पाणी झाला. त्याला इतकी लाज वाटली ना, की तो शेवटी त्यांना शरण आला आणि तो म्हणाला, मला न माफ करा तुम्ही आणि खरोखरच म्हणजे तुमच्याकडनं ही गोष्ट मला शिकण्यासारखी आहे." असंच एक उंगलीवाल्याचं पण उदाहरण आहे बुद्धांच्या बाबतीत. असंच अजून एका साधकाचं उदाहरण आहे बुद्धांच्या बाबतीत, ज्यांनी खूप शिव्या दिल्या होत्या बुद्धांना, पण त्यांनी तरीसुद्धा ते शांत राहिले. शेवटी तो माणूस शरण आला होता बुद्धांच्या. तर हे अशी मोठी मोठी उदाहरणं आपल्यासमोर आहेत. तेव्हा महाराज काय म्हणतात, की तुम्ही का बरं हे असं नम्रतेने तुम्ही वागायचं आणि त्याचं बोलणं सोसायचं, असं का असेल? तर या बाबतीत मी माझ्या स्वतःच्या सद्गुरू श्री गजानन महाराज यांच्याकडनं जे काही शिकले ते मी इथे तुम्हाला थोडं सांगते. महाराज असं सांगतात मला, की कधी-कधी जेव्हा म्हणजे सगळेच आपण जे भक्त असतो ते किंवा जे कोण शरण आले असतात, ती सगळीच लोकं देवाला किंवा सद्गुरूंना त्यांना विचारत असतात ना, काही ना काहीतरी त्यांना हवं असतं. कुठल्या ना कुठल्या गोष्टीतनं सुटका हवी असते, कुठली ना कुठली गोष्ट प्राप्ती हवी असते. आता ती गोष्ट आपल्याला प्राप्त होण्यासारखी नसेल किंवा आपलं तेवढं पाप असेल, तर महाराज काय करतात, की आता ठीक आहे आपल्याला शरण आलं आहे ना, तर मग ह्याला दुसऱ्याच्या मार्फत काहीतरी बोलायला लावून, जेव्हा तुमची चूक नसते आणि तरीही तुम्हाला बोलणी खायला लागतात, तेव्हा तुम्ही समजून घ्या की तुमचं प्रारब्ध क्षालन होत आहे, सद्गुरू करतायत किंवा परमेश्वर करतो आहे. कारण एक गोष्ट तर तुम्ही समजून घ्या इकडे, की कुठल्या ना कुठल्या मार्गाने कोणाला ना कोणाला तुमचं ते भोग तर भोगायलाच लागणार ना. ते भोग भोगल्याशिवाय तुमची सुटका होऊ शकेल का? तर हे तर आता माझ्या महाराजांनी मला जे शिकवलं, माझे मायबाप, सद्गुरू, माझे सर्वस्व असे गजानन महाराजांनी मला जे सांगितलं, त्यांच्याकडनं मी जे शिकले ते मी तुम्हाला सांगितलं. पण त्याच्या व्यतिरिक्त हा जो काळ होता तो एक वेगळा काळ होता. त्यामुळे कसं होतं, की तशी लोकं पण आजूबाजूला होती. आता हे प्रवचन किंवा हे मनाचे श्लोकाचा अर्थ ऐकून खूपशा लोकांना हा प्रश्न पडू शकतो, की आज आपण कसं वागायला हवं. तर मी आजच्या संदर्भात सुद्धा महाराजांकडनं जे ऐकलं ते तुम्हाला सांगते. असं सांगते, की आज काळ असा आहे ना तुमचा, की आपल्याला काहीही करून आपल्याला शास्त्रतेज जिथं जागं झालं पाहिजे, तिथं शास्त्रतेज जागं झालंच पाहिजे. जर का नाही झालं, तर मग ही आपली चूक आहे. त्यामुळे आता हे तुम्हाला मी म्हणणार नाही, की तो माणूस कितीही काही बोलला, तरी पण तुम्ही चूप बसा. पण ही गोष्ट आपण आपल्या घरी किंवा आपल्या वर्कप्लेसमध्ये इथे कुठेतरी जिथे आपल्यावर किंवा दुसऱ्याचं काही नुकसान नाही आहे, अशा ठिकाणी जिथे त्याचा लाभ आहे, जिथे शांतीची प्राप्ती होऊ शकते, जेथे घरात चिडचिड होण्याचं थांबू शकतं, अशा गोष्टींच्या ठिकाणी तर आपण ही लागू करू शकतो की नाही? तर आपण तिथे लागू करायची. आणि बाकीचं जे आहे ना, ते आता तो काळ राहिलेला नाही, की आपण बाहेरचा कोणीही काही बोलला तरी आपण चूप बसावं. पण त्यावेळेला इव्हॅल्युएट करा. आपली विवेक बुद्धी जागृत ठेवा. पहिले नम्र वागून बघा. जर का तो माणूस तुमच्या डोक्यावर चढायला लागला, तर मग मात्र त्याची उतरून ठेवायची वेळ आली आहे हे समजा. आणि तुमच्यात शास्त्रतेज जागं होण्याची वेळ आलेली आहे हे समजा. कारण आत्ताचा काळ जो आहे ना, तो काळवेळ वेगळा आहे. आत्ता आपल्याला दुसरा माणूस आपल्यावर शासन करायला बघतो आहे, दुसरा माणूस आपल्यावर काय म्हणतात आपल्याला गुलाम करायला बघतो आहे. आपली सगळी धर्माची संस्कृतीची पूर्ण तो धारणा जी आहे ती ठेस पोचवायला बघतो आहे, ती बदलायला बघतो आहे. अशा वेळेला शास्त्रतेज हे जागं झालंच पाहिजे. पण हे आपल्याला कधी सांगितलं आहे, की मौन पाळा, अशांची उपेक्षा करू नका. म्हणजे उपेक्षा करा काय उपेक्षा म्हणजे काय, की त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. तुम्हाला जर का
ह्याच्यातलं काही समजवायचं झालं ना, तर मी तुम्हाला प्रत्येकाला असं सांगेन, की असा एखादा इन्सिडेन्स आठवा, जिथे एखादा माणूस तुम्हाला खूप रागवतोय, पण तुम्ही चूप बसलेत. तुम्हाला माहिती आहे काय होतं? आपल्या मौन बसण्याचाच त्याला राग यायला लागतो आणि त्याचा राग अजून वाढतो, दुप्पट होतो. बोलल्याने जर का आपण दुखवल्या गेलो ना, तर त्या माणसाला समाधान प्राप्त होतं. पण ते समाधान त्याला देऊ नका. तुम्ही दुखवल्या जाऊच नका. तर मग काय होईल? त्या माणसाचा डाव त्याच्याचवर पलटेल. तर आपल्याला आता काय करायचं आहे, हे आपल्याला क्लिअर झालं असेल असं धरून आपण आता पुन्हा भेटू गुरुवारी पुढच्या श्लोकाबरोबर. 8वा श्लोक आपण पुढे घेणार आहोत. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जय गजानन.